नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कशात तुम्ही सगळे सुप्रभात सर्वांना. सकाळचे 8:30 पावणे 9 वाजले आहेत आणि श्रुतिका आज मस्त नाश्त्यासाठी बटर मसाला मॅगी बनवणार आहे. तर मंडळी, आज श्रुतिका मस्त नाश्त्यासाठी उपीट त्याचबरोबर मॅगी बनवणार आहे. तर मॅगीचं पाकिट श्रुतिकाने काढले. तर या ठिकाणी बघू शकता, तर श्रुतिका आपल्या सर्वांसाठी मॅगी बनवणार आहे आणि या ठिकाणी असं मस्त असं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मॅगी आपण थोडंफार असंही खाऊ शकतो, खूप छान लागतं. आणि हा जो मॅगी आहे ना, थोडासा स्पेशल आहे आणि आपण हे कधीतरी बनवतो. आणि स्पेशल काय ह्या मॅगीमध्ये, तर आज जी मॅगी बनवणार आहे ते माझ्या पद्धतीने बनवणार आहे. त्याच्यामध्ये ती काय काय आता इन्ग्रेडियंट्स घालणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. चला, काय रेग्युलर पद्धत ज्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याचबरोबर मॅगी आणि मॅगीच्या पाऊचमध्ये जे मसाला भेटतो ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे आपलं बेसिक पद्धत. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातले श्रुतिकाने आणि हे असं उकळलं की मग आपण त्याच्यामध्ये बटर त्याचबरोबर बाकी काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहे ते तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे. चला, तर श्रुतिकाने अजून एक सांगितलं, माझ्या पद्धतीने बटर मसाला मॅगी बनवणार. अजून 2 प्रकारची मॅगी बनवणार आहे. ते म्हणजे साधी, म्हणजे मुलांसाठी मॅगी, आणि त्याचबरोबर श्रुतिकासाठी तिखट मॅगी बनवणार आहे. श्रुतिका सगळे व्हेजिटेबल्स घेते, जसं कोथिंबीर. तर या ठिकाणी श्रुतिकाने घेतलेले कॅप्सिकम, गाजर. लय जोरात वाढली नाही ना, असं नाही, असं गुच्च म्हणजे. या ठिकाणी बघू शकता, श्रुतिकाने वटाणा, टोमॅटो, गाजर त्याचबरोबर कॅप्सिकम कापून घेतलेला आहे मॅगीमध्ये टाकण्यासाठी. तर ही आहे दुसऱ्या प्रकारची तिखट मॅगी, जी श्रुतिका स्वतःसाठी बनवते, खास स्पेशल. तर सांगितल्याप्रमाणे आज श्रुतिका 3 प्रकारची मॅगी बनवणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, श्रुतिका माझ्या पद्धतीचं जे मॅगी बनवणार आहे खास. तर या ठिकाणी आपण तेल घातलेलं आहे कढईमध्ये. बरं, त्याच्यामध्ये हो कॅप्सिकम, त्याचबरोबर टोमॅटो, गाजर, वटाणा, हे सगळे 3 पदार्थ घातलेले आहेत, व्हेजिटेबल. अतिशय सुंदर असं तुम्ही बघू शकता. हा तो तडकाचा आवाज आहे ना, हा ऐकलं ना भूकच टाकतो. आपण कोथिंबीर आणि पुदिन्याचं झाड आपण लावलेलं आहे, त्याच्यामुळं घरातलं फ्रेश ऑर्गॅनिक कोथिंबीर त्याचबरोबर पुदिना आहे. तर अशा प्रकारे हे आपलं वटाणा, कोथिंबीर, टोमॅटो आणि आपलं रेग्युलर मॅगीचा मसाला, त्याच्यानंतर पाणी. मला पातळ करतात त्यामुळे जरा पाणी जास्त घाल. वा वा वा, व्हेजिटेबल सूपच झालं. आणि त्याच्यानंतर मॅगी. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा भूक लागली ना, तर चला पटापट तुम्ही सुद्धा घरी मॅगी बनवा. सकाळचा ब्रेकफास्ट. बघू शकता, श्रुतिकाने असं तिखट मॅगी जे तिला आवडते ते बनवले. या ठिकाणी मला व्हेजिटेबल मसाला बटर मॅगी बनवते. तर या ठिकाणी बघू शकता, मस्त असं आपले मॅगी तयार झालेली आहे, मसाला मॅगी. त्याचबरोबर वरून कोथिंबीर, पुदिना मिक्स. हा मस्त, एक नंबर. आणि ह्या ठिकाणी आहे, नाही बटर ह्याच्यामध्ये द्यायचं. इथं आहे तिखट मॅगी जे श्रुतिकाला आवडते. म्हणजे 2 प्रकारच्या मॅगी. 3 आता सध्या 2 प्रकारचे आहेत ना. चिचीमुनूसाठी मिठाचं मॅगी बनवलं होतं. हे सारंगीसाठी बनवलेली मिठाची मॅगी, म्हणजे साधी मॅगी. काहीतरी वेगळं, काहीतरी चेंज म्हणून श्रुतिकाने आज मॅगीचा बेत केलेला आहे फक्त नाश्त्यासाठी. आणि मॅगी हे आम्ही कधीतरीच खातो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की दररोज खाण्यात मजा येते. श्रुतिकाने बनवलेली आहे ही खास मस्त तिखट मॅगी म्हणू शकतो, अप्रतिम. मी आता खाऊन दाखवतो तुम्हाला ते कसं झालं. कसं असं मस्त गरमागरम जेवढं खाईल तेवढं मस्त आहे.
बेटर असतं. तर बस आपण का बघू पाणी शकतो. तुम्हाला अजून खायचं? बस बस ते बघू शकतो. मस्त असा मॅगी मी खाऊन दाखवतो कसं आहे ते. अप्रतिम. बस हे मस्त जरा पाणी जास्तच ठेवलं श्रुतिकाने माझ्यासाठी खास. तर ही झाली आपली मॅगी तयार. हा 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 मस्त मॅगी बघू शकता तुम्ही. याला मी नाव दिलेलं आहे बटर मॅगी, व्हेजिटेबल बटर मॅगी. मसाला मॅगी. हे मसाला मॅगी झालं, हे व्हेजिटेबल बटर मॅगी. तर असं आपण बटर टाकलेलं आहे जे मला खूप आवडतं. तर मंडळी बटर व्हेजिटेबल मॅगी. तर बघू शकता याचं बाईट कसं आहे. मस्त असं गरमागरम एकच खायचं दिवसाला. ते पण चांगलं नाहीये. काल रात्री खोकत होता पप्पा. मॅगी बनवतो आपण. उपीट, पोहे हे रेग्युलर आपण बनवतोच, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं असं श्रुतिकाने बनवलेलं आहे. मस्त असं व्हेजिटेबल मसाला बटर मॅगी, त्याचबरोबर तिखट मॅगी आणि मुलांसाठी साधी मॅगी. तर मंडळी हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.